हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। तर तुमची मुलं जर बीट खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना बीट खाऊ घालू शकता। तर इथे माझ्याकडे डोशाचं पीठ शिल्लक आहे, तर त्यामध्ये मी एक अर्धा बीट कट करून मिक्सरमधून बारीक करून मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे डोशाचा तवा चांगला गरम करून त्याच्यावर तेल घालून आपल्याला इथे मस्त असा क्रिस्पी बीट डोसा बनवून घ्यायचा आहे। असं पातळ पसरवून घ्यायचं आहे, वरून आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तर हा डोसा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, मुलांना संध्याकाळच्या नाश्त्यासाठी नक्की देऊ शकता। त्याचसोबत मोठ्यांना देखील तुम्ही हा नाश्त्यासाठी डोसा बनवून देऊ शकता। तर मुलांच्या आवडीसाठी आणखीन एक मस्त असा आपल्याला मिल्की माऊसचा डोसा बनवायचा आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हा डोसा बनवता येतो। तर तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या साईजमध्ये किंवा वेगवेगळ्या आकाराचे जर डोसे बनवून दिलात तर मुलं तुमची नक्कीच ते डोसे आवडीने खातील। तर इथे छान असा थोडासा मिकी माऊसच्या शेपमध्ये मी हा डोसा बनवलेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की